हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती. तर मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान अशी झालेली आहे आणि आज आहे सॅटर्डे, सुट्टीचा दिवस. तर आज आम्ही चाललो आहोत शॉपिंगला. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि आता इथे कसं उन्हाळा चालू आहे, त्यामुळे सेल चालू आहे कपड्यांचा किंवा शूज वगैरे काही भरपूर अशा गोष्टींवरती सेल चालू आहे. तर सोमवार ते शुक्रवार याच्यामध्ये वर्किंग डेजमध्ये नाही जाता येत. सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्यामुळे सॅटर्डेला तर सगळे शॉप चालू असतात, संडेला क्लोज असतात. त्यामुळे म्हटलं चला आज जाऊन बघूया काय भेटतं आहे का आपल्याला. ॲक्च्युअलमध्ये कसं होतं ना, मला इथले कपडे अजिबात आवडत नाहीत, कारण इथे खूप नॉर्मल कपडे असतात. म्हणजे जसं आपल्या इंडियामध्ये कपडे मिळतात ना, तसे मिळत नाहीत. तिथे जास्त करून टी शर्ट वगैरे असले जास्त वापरतात. तरी पण असं चांगलं काही वाटलं तर आम्ही परचेस करतो लगेच. आणि आता कसं 30%, 50% आणि 70% असा डिस्काउंट ऑफर चालू असते, त्यामुळे भरपूर लोक आता शॉपिंग करून ठेवतात. तर म्हटलं आपण पण जाऊया आणि बघूया आपल्याला काय चांगलं आवडते का, भेटतं आहे का. तर आज आत्ता आम्ही दोघं चाललेलो आहोत आणि आत्ता आहे बस स्टॉपवरती. तर आता भरपूर ठिकाणी सेल तर चालूच आहे, समर सेल चालू आहे. आणि आत्ता आम्ही चाललो आहोत बेलेटॉयला. तिथे H&M, जारा, CNA भरपूर सारे ऑप्शन आहेत कपड्यांचे वगैरे. तर बघूया म्हणलं जाऊन. तर म्हणलं तुम्हालाही या ब्लॉगमध्ये दाखवावं की ते नक्की कपडे कसे मिळतात, कसे ऑफर असतात, डिस्काउंट किती असतो, कशा टाईपमध्ये कपडे असतात. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि थोडीफार ग्रोसरी घ्यायची आहे, जमली तर ते सुद्धा घेऊ. आणि नाहीतर जर टाईम नसेल तर मग डायरेक्ट फक्त कपड्यांची शॉपिंग करू आणि माघारी येऊ. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपण इथून ब्लॉगला सुरुवात करूयात. तर इथे आत्ता आम्ही बस स्टॉपला आलो आहे. पुढे बस स्टॉप आहे आणि ऊन एवढं जास्त आहे ना, टेम्परेचर कमी आहे पण तरीसुद्धा ऊन खूप जास्त लागते. आणि झाडांची सावली तर अशी रोडवरती गेलेली आहे, त्यामुळे रोडवरती काही झाडांच्या सावलीला उभं राहू शकत नाही, त्यामुळे थोडंफार असं उन्हातच ॲडजस्ट करावं लागतं. पण इथे एवढं एक मात्र आहे की बस वेळच्या वेळी येतात, जरा टायमिंगवरती असतात, त्यामुळे बरं असतं की जास्त वेट करावं लागत नाही. कधीतरी डिले होतो पण ते ॲपमध्ये अपडेट करत राहतात, त्यामुळे कळतं लगेच. आता इकडे बघा बस आलेली आहे, 655 नंबरची बस आहे, जी इथून आम्हाला डायरेक्ट बेलेटॉयला आहे. ना डायरेक्ट तिकडून आली आहे बेलेटॉयवरून आणि आता इकडून दुसरी येईल बघा. तर इथे कसं दोन्ही रूटने सेम बस येतात, त्यामुळे बरं आहे. आणि इकडे पण झाडं आहेत पण सावली सगळी रोडवरती आहे, त्यामुळे पण उभं राहता येणार नाही आहे. तर इथेच थांबूया आता आणि बसची वाट बघूयात. तर आम्ही आत्ता CNAमध्ये पोहोचलेलो आहोत. भरपूर सारी कपडे आहेत इथे, भरपूर ऑफर चालू आहेत. तुम्हाला दिसत असेल सगळे जे लाल बोर्ड पाठीमागे दिसतात ना, ते सगळे सेलचेच आहेत. पण ॲक्च्युअलमध्ये मला अजून काहीसुद्धा आवडलेलं नाही आहे. तर मी तुम्हाला आता इथे कपडे कसे आहेत ते दाखवते. तर हे बघा, इथे असं ऑफर लावलेले आहेत, म्हणजे डिस्काउंट दिलेला आहे 20%, 30%, 50%. एक कलरच्या कपड्याच्या किमतीवरती, म्हणजे बारकोडवरती दिलेले असतात ना का असे, तर हे त्याच्यावरती असतं बघा किती % ऑफ आहे. तर ज्याच्यावरती ब्लॅक कलरचं असं जे लावलेलं असतं ना असं लेबल, ते 30% ऑफ, आणि येलो असेल की 50% ऑफ असं असतं. तर हे सगळे टी शर्ट आहेत. तर हे बघा ब्ल्यू कलरचं आहे. आता इथे ब्ल्यू कलरचं तर वरती नाही आहे, म्हणजे तेच थोडक्यात वरचं ते 20% ऑफ आहे, म्हणजे 13 युरोवरती 20% ऑफ. तर हे बघा, हे असे टी शर्ट आहेत इथे. आणि इकडे पण आहेत बघा ऑफर. तर हे असे प्रत्येक लेबलवरती लावलेले आहेत, ज्याच्यावरती प्रत्येकावरती ऑफर आहे असं दिसतंय तरी. तर हे बघा, याच्यावरती सुद्धा ऑफर असेल. ब्लॅक कलरचा आहे, काहीतरी ब्लॅक कलरला काहीतरी 30% ऑफ आहे. हा आहे 13 युरोचा, याच्यावरती पण 30% ऑफ आहे. म्हणजे 30% ऑफ करून काहीतरी 3 युरो कमी केले तर बघा ना 10 युरोला भेटतं. हे छान आहे, तसं M साईज आहे.
भरपूर लोक आहेत. CNA खूप मोठा आहे, इंडियामध्ये बहुतेक CNA नाही आहे, तर याच्यावरती पण ऑफर आहे. तर हे बघा, हे 23 युरोला आहे, याच्यावरती पण डिस्काउंट आहे. आणि ते जीन्स आहेत ज्याच्यावरती 70% ऑफ आहे. तर ह्या बघा, ह्या जीन्स आहेत. इकडे सगळे ना ब्लेझर किंवा जॅकेट आहेत असे, तर याच्यावरती सुद्धा 70% ऑफ आहे. आता समर सेल असला ना की याच्यामध्ये सगळे थंडीचेच कपडे जास्त करून विकायला असतात, आणि जेव्हा थंडीच्या वेळेला सेल असतो तेव्हा समरचे कपडे जास्त करून विकायला असतात. तर करून काहीतरी 1 मिनटं, हां 20 युरो आहे, म्हणजे हा बहुतेक 6 युरोला भेटेल. इकडे 1 पीस आहे. 1 पीसवरती तरी ऑफर नाही आहे. इथे पाठीमागे आहे बघा, असं 1 पीसमध्येच लावलेलं आहे. तर याची पण 23 युरो प्राईज आहे. एवढा काही खास वाटत नाही आहे. आणि इथे पण आहे. इथे जास्त करून असेच लोक वापरतात, नॉर्थचेच जास्त करून. आपल्याकडे कसं फुल स्लीव्ज वगैरे असतात, तसं इथं जास्त करून भेटत नाहीत 1 पीस. तर इथे अशा पॅन्ट आहेत बघा, टॉप आहेत. आणि इकडे तर स्नोचे सगळे जॅकेट्स आहेत. आत्ता ह्याच्यावरती आहे सेम डिस्काउंट आहे, 20, 30, 50%. इकडे पण आहेत बघा. आत्ता ह्याला भरपूर कोणी घेत नाही, पण खरं काही लोक घेऊन ठेवतात. परत स्नोमध्ये याची प्राईस खूप जास्त होते. इकडे बघा, हे 70% ऑफ आहे. तर इथे सगळ्याच कपड्यांवरती ऑफर नाही आहेत. काही कपडे असे पण आहेत की ज्याचे ऑफर नाही आहेत. तर हा टॉप आहे, हा 23 युरोला आहे, म्हणजे 2300ला होतो बघा आपल्या RSमध्ये. तर जरा इंडियन पॅटर्नमध्ये आहे, आपल्याकडे जसे मुली वापरतात तसे. तर हा सुद्धा पक्काच खूप छान आहे, पण याचीसुद्धा प्राईस सेमच आहे. तर हे बघा, हे असं वाटतंय, छान वाटतंय खरं. तर मी हे 2 घेतलेले आहेत. हे 2 घेतलेले आहेत बघा. हे ट्राय करून बघूया आता कसे वाटतं ते. मी आता खरं दोन्ही टॉप ट्राय केले, खूप छान वाटले, मला सुद्धा खूप आवडले. पण थोडेसे शॉर्ट आहेत आणि ते भरपूर लोक शॉर्ट वापरतात. मला जास्त शॉर्ट आवडत नाहीत, त्यामुळे आता ह्याच्यामध्येच बघू, एखादी मोठी साईज जर भेटली तर मी परचेस करते आणि नंतर तुम्हालाही दाखवते. CNAमध्ये थोडीशी शॉपिंग केली आणि डिरेक्टली घरी आलो, कारण ग्रोसरी तर मला भरायची होती. पण एवढा कंटाळा आला होता ना, आणि एवढी भूक लागली होती, कारण आज उपवास आहे. आम्ही म्हटलं डायरेक्ट घरी जाऊया, आणि काय ग्रोसरी जर भरायची असेल तर तिथून प्रॉक्सीमधून भरूया. आता तिथे CNAच्या बाजूलासुद्धा ऑप्शन होता, पण ॲक्च्युअलमध्ये ना कॅक्टसमध्ये भरपूर गोष्टी असतात, पण मी तिथून जास्त काही परचेस करत नाही. जास्त करून प्रॉक्सी, ऑशन अशा जवळच्याच ग्रोसरी स्टोअरमधून घेते. आम्ही म्हटलं घरी जाऊया, थोडंसं फ्रेश होऊया, कॉफी पिली आणि आता ग्रोसरी स्टोअरमध्ये आलेली. तर मी आता प्रॉक्सीमध्ये आले बघा, आणि मला ना चिया सीड्स घ्यायच्या होत्या. तर इथे बघा, ह्या चिया सीड्स आहेत, जे 275 ग्रॅम आहे. याचं पॅकेट आहे 2.65 युरोला. तर हे मला घ्यायचं आहे, आणि ड्रायफ्रूट्स काहीतरी घ्यायचे आहेत, तेही घेऊयात. तर हे ज्या आहेत ना पंपकिन सीड्स, ह्या अर्धा किलो आहेत, ज्या की 7.25 युरोला आहेत, म्हणजे 7.15 युरोला. तर हे एक पॅकेट घेऊयात. आणि ज्या बाकीच्या सीड्स आहेत ना, या ज्या आहेत सीसाम काहीतरी आहे बघा, म्हणजे ज्या आपल्या काय म्हणतात त्याला इंडियामध्ये, मला आठवत नाही आहे बघा.
जवस वगैरे काहीतरी आय थिंक सो तसं म्हणतात. तर हे सुद्धा माझ्याकडे ऑलरेडी आहे घरात. तर हे सगळं याची मिक्स ना असे भाजून ठेवत असते. आणि हे पांढरे तिळ आहेत ना, हे सुद्धा मी असे सगळ्यांचे मिक्स करून ठेवते भाजून. तर हे बघा, इथे सुद्धा ड्रायफ्रूट्स आहेत. आणि मला ना इस मोठे पॅकेट पाहिजेत. हे डबे आहेत छोटे छोटे. हां, इकडे आहेत बघा, असे मोठे पॅकेट आहेत. तर हे बदाम बघा 200 ग्रॅम आहेत, जे 2.65 सेंटला आहेत. आणि हे जे आहे ना, हे ब्राझील नट्स आहेत. तर ह्याच्यामुळे ना कोलेस्ट्रॉल, आय थिंक थायरॉइड खूप कमी होतं. तर हे आहे बघा ते. मला घ्यायचे आहेत काजू. तर हे बघा, हे काजू आहेत अर्धा किलो, जे 6.29 युरोला आहेत, म्हणजे 750ला अर्धा किलो मिळतात बघा. तर हे एक घेऊया. अजून तर बऱ्याच गोष्टी आहेत. बदाम बघूयात. तर बदामचं एक छोटे पॅकेट घेऊया. तर हे बदाम एक. ग्रोसरी घेऊन झाली आहे. आता मी पेमेंट करते. तर इथे असं असतं पेमेंट करायचं. स्वतः पण करू शकतो आणि दुसरीकडे पण काउंटरला पण जाऊन करू शकतो. थोडीशी ग्रोसरी घेतली आणि आता चालली घरी. आता उपवास आहे त्यामुळे आता स्वयंपाक लवकर बनवायचा आहे. थोडीशी मी तयारी केली स्वयंपाकाची आणि आता थोडंसं राहिलेलं घरी जाऊन बनवायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतेच की मी आज डिनरमध्ये काय बनवणार आहे ते. आणि मला थोडेसे ड्रायफ्रूट्स घ्यायचे होते, ते मी आत्ता प्रॉक्सीमधून घेतलेले आहेत. तर चला मग जाऊया घरी आणि डिनरला सुरुवात करूया बनवण्यासाठी. काय काय बनवायचं आहे मी तुम्हाला दाखवतेच. आज तर दिवसभर बाहेरच होतो, कारण आज भरपूर अशी शॉपिंग केली, ग्रोसरी घेतली आणि घरी आलो. आता बाहेर होतो त्यामुळे आज तर लंच काय बनवायला लागला नाही, त्यामुळे बाहेरच बर्गर खाल्ला. आता शॉपिंग करायची म्हटल्यावरती निम्म पोट तर त्यानेच भरलं होतं, त्यामुळे जास्त काही खायची इच्छा नव्हती. त्यामुळे आपलं थोडंसं हलका फुलका असं बर्गर खाल्ला आणि लगेच शॉपिंगला गेलो. आता दिवसभर बाहेर राहिलो, घरी येईपर्यंत उशीर झाला होता. बरोबर डिनरच्या टाइमला आम्ही पोहोचलो होतो. आता घरी आल्यानंतर स्वयंपाकमध्ये काय बनवायचं म्हणून म्हणलं चला आज आलू पालक बनवूया. आता कंटाळा तर खूप आला होता, पण भूक खूप जास्त लागली, मग म्हणलं आज पोटभर जेवण केलंच पाहिजे. ते मी बघा आलू पालक बनवायला घेतला आहे. छान असा कांदा कट करून घेतला, तो तेलामध्ये छान असा फ्राय करून घेतला. त्याच्यामध्ये जिरा मोहऱ्याची फोडणी दिली आणि मी याच्यामध्ये पेस्ट टाकलेली आहे बघा, जी मी टोमॅटो, काजू आणि लसणाची करून घेतली होती आधीच. तर हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून ते छान असं भाजून घेतला मसाला. बटाटे तर मी आधीच उकडून घेतले होते, ते फक्त कट करून याच्यामध्ये टाकले. पालक मी ग्राइंड करून घेतले आणि छान असं सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यावरून मी टाकून ना 5 मिनिटं असेच मीडियम गॅसवरती ठेवलं, जेणेकरून ते भाजी थोडीशी घट्ट व्हावी आणि त्याला चांगला फ्लेवर यावा म्हणून. तर भाजी इकडे तयार झालेली आहे. आणि आता भरपूर दिवस म्हणलं आता सोया पुलाव बनवला नाहीये, म्हणून म्हणला सोया पुलाव बनवूया. कारण कसं होतं, कधी आम्ही जास्त करून भाजी, आमटी किंवा चपाती असं बनवतो त्यावेळेला पांढराच भात असतो. आता मी इकडे बघा पुलावसाठी एक मोठा असा कांदा उभ्या साईज मध्येच कट करून घेतलेला आहे. नेहमी पुलावसाठी कांदा उभ्या साईज मध्येच कट करून घेतलेला चांगला असतो. त्याच्यामध्ये मी कमालपत्र टाकलेलं आहे आणि सगळं भाजून घेतलं. नंतर याच्यामध्ये पेस्ट टाकली, जे मी नारळाची आणि लसणाची बनवली होती. त्याच्यामध्ये ऍड केलं होतं, जेणेकरून ती जरा पेस्ट जरा चांगली बारीक होईल. तर त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे मी हे सगळं चांगलं आधी भाजून घेतलं, त्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये मी वाटाणे, बटाटा आणि टोमॅटो टाकून सगळा मसाला आणि भाज्या एकजीव होईपर्यंत सगळं असं भाजून घेतला. आणि मी ते सोया चंक्स छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत. जेव्हा मी पाण्यामध्ये भिजत घातले तेव्हा ते आखे होते, भिजल्यानंतर ते मोठे झाले होते, त्यामुळे मी छोटे छोटे कट करून घेतले आणि सगळं असं मसाल्यामध्ये ते भाजून घेतलं. नंतर मी धुतलेले तांदूळ त्याच्यामध्ये ऍड करून सगळं एकदम मिक्स असं करून घेतलं. आणि नंतर छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वरून पाणी ऍड केलं. पाणी जास्त ऍड करायचं नाही, नाहीतर आपला पुलाव ना ही खिचडीच तयार होईल, त्यामुळे थोडंसंच पाणी ऍड करायचं. आणि सगळं मस्त असं मिक्स करून झाल्यानंतर मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. तर मी ते आता घरीच तूप बनवलेलं आहे, जे स्टोअर मधून बटर मिळतं त्या बटर पासूनच हे तूप बनवलेलं आहे. त्याच्यात 1-2 चमचे मी टाकलेले आहेत, जेणेकरून पुलाव आहे आपला जो आतली जे भाताची शीत आहेत ना, ते पूर्ण सेपरेट होतील, जास्त असं गिजगाव होणार नाही. तर हे सगळं मी करून झाल्यानंतर ना मी कुकर लावून घेतलेला आहे आणि 1-2 शिट्ट्या होईपर्यंत मी मीडियम गॅसवरती असंच ठेवणार आहे. आता इकडे भात होईपर्यंत ना मी इकडे चपात्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत. तर हे बघा आपला पुलाव आता चपाती होईपर्यंत चांगला असा तयार झालेला आहे, एकदम सुट्टा सुट्टा तुपामुळे तयार झालेला आहे. तर आपल्या इकडे जेवण पण सगळं ऑलरेडी तयार झालेलं आहे. तिकडे बघा आता मटर पुलाव आहे. नंतर इकडे एका साईडला आलू पालक बनवलेला आहे आणि चपात्या पण तयार आहेत. ते छान असं जेवण तयार झालेलं आहे आणि आता जेवायला बसू. तर सगळेजण जेवायला या.
तर आता बघा संध्याकाळच्या 10:30 वाजलेल्या आहेत आणि आम्ही संध्याकाळचं छान असं जेवण करून आता बाहेर चालायला आलो आहे. आमच्या सोसायटीपासून थोडंसं लांब आलो आहे चालायला. इथे मस्त अशा लाईट्स आहेत, मी तुम्हाला दाखवते. तिकडे बघा हे पाठीमागच्या रोडला पूर्ण अशा लाईट्स आहेत, इथे आम्ही चालायला आलो आहे. इथे जास्त सोसायटी नाही आहे, मोकळा रोड आहे, त्यामुळे ते कसं छान वाटतं चालायला. गाड्या येत नाहीत, काय नाहीत, त्यामुळे निवांत असतं. डांबरी रोड आहे मस्तपैकी आणि आज सॅटर्डे आहे, त्यामुळे कोणी जास्त नसतं गर्दी वगैरे करायला चालायला. तसं रेग्युलरला पण कोण नसतं. आज पार्टी असतात लोकांच्या भरपूर फ्रायडेला सॅटर्डेला, त्यामुळे लोक जास्त येत नाही चालायला. तर म्हटलं आमचं तर दररोजच ठरलेलं आहे रुटीन हे चालायचं, त्यामुळे चालायला येतो. इकडेच येतो, छान वाटतं इकडे. आता जंगलात जास्त करून जात नाही तिकडे, कारण भीती वाटते आणि झाडं पण खूप जास्त असतात, म्हणजे अंधार वगैरे असतो आतमध्ये, त्यामुळे नाही जात. तर मी आजचा पूर्ण डे तुम्हाला शेअर केलेला आहे. CNAमध्ये शॉपिंग केली, नंतर ग्रोसरी, नंतर डिनर वगैरे सगळं काही शेअर केलेलं आहे. तर होप सो तुम्हाला आजचा व्लॉग नक्की आवडला असेल तर मला कॉमेंट करून सांगा आणि भेटू लवकरच अशाच एका छान अशा न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.